अरे गब्बर खोल लवकर बघू. कोणतरी भारी आणलाय गब्बरला. गब्बर व्हॉट नॉनसेन्स. कोणा तुम्ही? हा आणि मोनिका मॅडमचं घर तू देव विक्रांत स्नेहो. अरे काय चाललंय मला कोणी सांगेल का काय चाललंय इथे? अरे विक्रांत मास्तर तुम्ही एकदम बेस्ट झालं. हा है ना. अजय विक्रांत सर तुम्ही इथे. करेक्ट होतं तुझं. विक्रांत सर येणार पण कसे येणार हे माहित नव्हतं. शट अप. सॉरी विक्रांत, तुला हे असं सरळ चल म्हणतो तर फटफट होता कोंबडी सारखा. आपण त्याला घेतला गोणे टाकला आणि आणला उचलून. अरे गब्बर काय केलंस तू हे? अरे आपल्या कॉलेजचे डीन आहेत ते नवीन. हा हे कधी झालं? अरे गब्बर जरा गप्प बस ना. सगळं रामायण महाभारत नंतर सांगेन आपण तुला. जरा गप्प बस. अरे गप्प बसा तुम्ही. अरे गब्बर आपण बोललो नव्हतं का तुला ते? अरे हेच ते डॉलीबाईंचे ते नवीन फ्रेंड ते नाही का फॉरेन रिटर्न आहे ना सत्या? गावात. सॉरी सॉरी आहे सर. हा खरंच त्याला काय पण माहित नाही ते. त्याची काय पण चूक नाही. हा तो तुम्हाला भेटला नव्हता ना म्हणून. हा आपण ओळखलं नाही ना. नाहीतर आपण काय नाहीतर काय. हा ओळख असती तर काय वेगळी पद्धत होती का मला आणण्याची? किडनॅपच केलं तर मला. अरे काय रे देवा, हे आपल्या कॉलेजचे डीन आहेत. माहित नाही तुला काय? ते सगळं सोड. मला इथे का आणलंय ते सांगा आधी. नाही म्हणजे काय झालं ते आजीचा पाय मोड म्हणजे आजीच्या पायात काहीतरी लोचा झाला ना म्हणून भाई बोलला की एकदम बेस्ट डॉक्टर आणायचा आहे म्हणून आपण जरा ते टेन्शन मध्ये. अरे वेट लागलंय का तुम्हाला? मेडिकल प्रोफेशनचं महत्व काय असतं हे तुम्हाला माहित नाही? हा अरे काय म्हणून काय असं उचलून आणायचं? अरे डॉक्टर आहात ना डॉक्टर. कधीही कुठेही कुठल्याही क्षणी फक्त आणि फक्त पेशंटचा विचार करायचा असतो असा उद्देश असतो आपला. आणि तुम्ही हे असं वागताय. तुमच्या बरोबर कुणी असं वागलं तर चालेल तुम्हाला? मॅनर्स नाहीत काही नाही काही नाही. अरे एक डॉक्टर म्हणून रिस्पेक्ट सोडाच पण एक माणूस म्हणून तरी विचार करायला हवा होता. असं वागतात का डॉक्टरांशी? मला कळत नाही का रे असं कसं वागू शकता तुम्ही एखाद्या बरोबर? ते विक्रांत मास्तर ते सॉरी बोलतो आपण. आपली मिस्टेक झाली. यू शुड बी. आणि देवा तू पण मेडिकलचा स्टुडंट आहेस ना. उद्या तूही डॉक्टर होणार आहेस. तुझ्या जबाबदाऱ्या तुला कळत नाहीत? हा उद्या तुझ्यावर अशी वेळ आली तर तूही असंच वागणार आहेस होपलेस? हो विक्रांत मास्तर. अहो इमर्जन्सी होती ना म्हणून आपण हे सगळं केलं. अहो आई स्नेहलता मॅडमचा पाय बघा ना तुम्ही. हा थांब 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 बघतो बघ. हलवू नको पाय हलवू नको. बघतोय मी थांब. तुला काही झालं नाही ना यांनी? हा मी ठीक आहे. उगाच कोणाला कव्हर करायची गरज नाहीये. तुलाच हाऊस होती ना पोत्यातून लाईव्ह कसं आणतात ते बघायची. काय आहे? सॉरी रे बाबा. कळलं? कोणी कोणाला कसं घेऊन आलं ते महत्वाचं नाहीये. कोण काय करतंय ते जास्त महत्वाचं आहे. विक्रांत सरांनी केलं ना सगळ्यांना गप्प. इट्स टू अर्ली टू सेलिब्रेट आय थिंक. तूच सवय ठेव आता याची. कारण आता विक्रांत सर कायम जिंकणार आणि देवा हरणार. मॅडम बरं वाटतंय ना आता? हो आय मीन मॅम बरं वाटतंय ना आता? पाय ओके आहे ना तुमचा? नाही तिला आता आरामाची गरज आहे. मी लक्ष देतो तिच्याकडे. तुम्ही निघा. बाय द वे तुम्ही कॉलेज सोडून इथे काय करताय? खरं तर ते ऍक्च्युली आम्हाला मोनिका मॅमनी सकाळी ते ब्रेकफास्ट करायला बोलवलं होतं पण त्या बहुतेक कामाच्या गडबडीत आम्हाला सांगायला विसरल्या. पण आम्ही निघणारच होतो पण मॅम पाय घसरून पडल्या. सो इट्स ओके. पण आता त्या बऱ्या आहेत आणि मी पण आहे यांची काळजी घ्यायला. तुम्ही जाऊ शकता.
विक्रांत सर, आपण आहे ना, आपण आणि देवाबाई पण आहे. तुम्ही पण जा कॉलेजला, आपण बघतो आजींकडे. शडअप. यांची जबाबदारी मी तुमच्यावर सोपवेन असं वाटलं तुम्हाला? एक सरळ साधी सिच्युएशन हँडल करता येत नाहीये तुम्हाला. हे असं डॉक्टर अँब्युलन्स उचलून आणलं म्हणजे झालं काय? परिस्थितीचं गांभीर्य कळतं का तुम्हाला? आणि बाय द वे मिस्टर देवा, तुम्ही पण कॉलेजमध्ये असायला हवं होतं. इथे काय करताय? येस काय वाढवताय, स्टाईल काय मारताय? तुम्हाला काय वाटतं तुम्ही खूप कूल आणि स्मार्ट दिसता? हे एवढं लक्ष आहे ना, त्या अभ्यासात द्या जरा, भलं होईल. आणि कृपा करून कुठल्याही डॉक्टरशी असं वागू नका. वागण्यापूर्वी 1000 वेळा तरी विचार करा. निघा. नॉनसेन्स. आणि तू पायावर जराही प्रेशर देऊ नकोस आता. हलवायचं तर अजिबात नाही. पिंकी, प्रत्येक वेळी पायाखाली उशी ठेवायची. हो हो. आणि यापुढे मी सांगेन तसंच ऐकायचंय, कळलं? अरे बाबा. विक्रांत मास्तर, आपण सॉरी बोलतो तुम्हाला. आई, मॅडम, आपण सॉरी बोलतो. निघतो आपण. चला रे. थांब देवा. आय एम सॉरी देवा. मी जरा जास्तच ओव्हर रिॲक्ट झालो. काय माझ्या बरोबर यापूर्वी असं कोणी मिसबिहेव नव्हतं केलं. आय एम सॉरी. जाऊ दे ना साहेब, मास्तर आहात तुम्ही. तुम्हाला बोलायचं काय पूर्ण अधिकार आहे, पूर्ण हक्क आहे. जाऊ द्या. खर तर हा तुझा मोठेपणा आहे. मी खरं सांगतो, माझ्या मनात खरंच काही नव्हतं. मॅडम बद्दलच्या तुमच्या भावना मी समजू शकतो. का तर मी तुझ्या जागी असतो तर मीही कदाचित हेच केलं असतं. तू चुकीचा नाहीयेस. काय चुकलंय माहितीये का? तुझी भावना व्यक्त करण्याची पद्धत चुकलीये. आणि असं मला वाटतंय. आणि मला जे वाटतंय ते तुलाही वाटावं असं काही नाहीये ना? नाही हो मास्तर, आपण हे सगळं जे काय केलं ना, ते काळजीपोटीच केलेलं आहे. पण जाऊ दे ना. तेव्हा आपल्याला नेहमी असं वाटत असतं की आपण जो विचार करतोय ना, तसाच विचार समोरचाही करतोय. पण असं काही नसतं ना रे. म्हणजे बघ ना, मी जो विचार करतोय तो विचार तूही करावा, तू जो विचार करतोय तो मी करावा, असं काही नाहीये. तू तुझ्या जागी योग्य आहेस आणि मी माझ्या जागी. हा, आता काही चुकलं असेल तर ते म्हणजे टायमिंग. तिच्या आता आपल्याकडून नेहमीच काय ना काहीतरी राडा होतो, आपला लोचा येतो. जाऊ दे ना मास्तर, आपल्याला माफ करा. देवा, खरं सांगू, मी इतके देश फिरलो, पण तुझ्यासारखा तो काय म्हणतात त्याला, रापचिक माणूस मी पहिल्यांदा बघितलाय. फ्रेंड्स, इंटरेस्टिंग.
ए सोड ना मला, जाऊ दे मला. नाही, नको नको. आजीचा आवाज आहे. आजी कशाला ओरडते? आजी, आजी, आजी. अरे हो हो, आणि माणसं राहतात तिथे. स्पायडरमॅन सुपरमॅन नाही लगेच यायला. किती मोठ्यानं वाजवताय बेल? मला वाटलं ते आजी, आय मीन आजीचा आवाज आला म्हणून. आजी कोण? सॉरी, आय मीन स्नेहलता मॅम. त्यांना लागलंय ना. हा मग नाही म्हणजे औषधं घेतली आहेत त्यांनी, आराम करतायत. तुम्ही इथे कसे? हा, मी त्यांनाच भेटायला आलो. हा, कॉलेज बंक करून. वाव, नाईस. हा म्हणजे आता खरं तर तुझ्या लेक्चरची वेळ आहे ही, आणि तू इथे स्नेहलता मॅमला भेटायला आलायस बंक करून. हे बघा, लेक्चर फ्री होतं म्हणून मी आलोय भेटायला. काही प्रॉब्लेम आहे का? हा नाही, लेक्चर बंक आम्ही पण केली आहेत आणि वेगवेगळी कारणं पण दिली आहेत आम्ही, पण खरं कारण वेगळंच असतं. चल सांग काय इथे येण्याचं खरं कारण. हे बघा सर, मी खरंच स्नेहलता मॅमना भेटायला आलोय. यू बिलीव्ह मी ऑर नॉट? विक्रांत, कबीर आहे ना, येऊ दे त्याला. आजी, विक्रांत, जरा चहा टाकतोस का आपल्यासाठी? खूप वर्षात तुझ्या हातचा चहा प्यायला नाहीये मी. हा हा हा, जास्त मस्का मारायची गरज नाही. बनवतो. आणि कबीर, नाही त्रास देणार तुम्हाला. माझा सिन्सिअर स्टुडंट आहे तो. गुड. किती लागलंय तुला? त्यात आई पण घरी नाही, सो मला तुझ्या बरोबर टाइम स्पेंड करायचा आहे ना. काळजी वाटते ना तुझी. कबीर, अरे हस, तू माझ्यावरच हस. किती खडूस माणूस आहे ग. येऊन जाऊन माझ्यावर काय वैतागतो हा? माझ्याच घरात यायला मला परमिशन नाही. दिस इज नॉट डन. आजी, आपण याला सांगून का ते टाकत मी कोण आहे ते? त्याला सांगायचं की नाही, हा मोनिकाचा डिसिजन आहे. तिला येऊ दे. ती सांगेपर्यंत तू कोणालाही बोलू नकोस. उगाच कॉम्प्लिकेशन्स. अगं पण ह्याला सांगण्यात काय कॉम्प्लिकेशन आहे? हे बघ, तो आत्ताच आलाय. डीन आहे, त्यातून मोनिकाचा जुना मित्र आहे. त्याला असं सांगून नाही चालणार. तिनेच सांगू दे. उगाच मोनिका आणि त्याच्या मैत्रीत कॉम्प्लिकेशन्स नको यायला. त्या दोघांची एवढी चांगली मैत्री आहे, कशाला उगाच. ओके, आय कॅन अंडरस्टँड. मी काय लगेच जाऊन सांगणार नाही त्याला. आय जस्ट हेट. काय आय हेट काय? कुठे काय नाही. आजी, एक मिनिट. आय नो, मी आजी म्हणालो. सॉरी. नाही, त्यासाठी नाही थांबवलं तुला. हे चॉकलेट तू नाही देऊ शकत तिला. माहितीये मला, पण आज. नो मीन्स नो. नो मीन्स नो. ओके, नाही दे. दे रे. तू त्याचं बोलणं काय मनावर घेतोस? ते माझं ऐकायचंय तुला. विक्रांत, तुला कॉलेजला नाही जायचंय? नाही का? अरे का म्हणजे काय? कॉलेज मधली तुझी कामं ते मी मॅनेज करतो इथूनच. कशाला पण? नाही म्हणजे तुला जायचं असेल तर जा. कबीर थांबेल ना माझ्या बरोबर. चालेल ना तुला कबीर? हा, येस, वाय नॉट. काहीच प्रॉब्लेम नाही. पण मला आहे, हे बघ, तू एक स्टुडंट आहेस आणि मी डीन. आज जर मी तुला कॉलेज बंक करायची परमिशन दिली तर उद्या मी कोणाला नाही म्हणू शकणार नाही ना. बाकी मी तुमच्याबरोबर फ्रेंडली राहतो, जो मजा मस्ती सगळं करतो, पण अभ्यासाच्या बाबतीत. अरे पण कुणाला कळणार आहे? असू दे ना. मला कळतंय ना. पण हे बघ, चुकीच्या गोष्टींना मी सपोर्ट नाही करू शकत. आणि कबीर, हे तुला चांगलंच माहिती आहे.
मला असं वाटतं की तू तुझ्या अभ्यासावर जास्त लक्ष दिलं पाहिजेस. अरे पण आणि काही लागलं तर मी आहेच की, तुला सुद्धा आणि कबीर तुला सुद्धा. पण मला असं वाटतं की आता तू गेलास तरी चालेल. तू मॅमला भेटायला आला होतास, भेटलास, मी काही बोललो नाही तुला. पण आता कॉलेजला जाऊन लेक्चर अटेंड करणं फार महत्वाचं आहे. सर प्लीज आजचा दिवस. हा, आजचाच दिवस महत्वाचा आहे. आज खरी तुझी परीक्षा आहे. म्हणजे मॅम आता आजारी आहेत, त्यांच्याबरोबर थांबायचं की लेक्चर अटेंड करायचं, निर्णय तुझा आहे. कशाला त्याची परीक्षा घेतोयस? तू पण आमची अशीच परीक्षा घ्यायचीस. स्नेहाला तर मॅम आमच्याबरोबर असंच वागायच्या. पण रिझल्ट काय, आज मी एक चांगला डॉक्टर झालो. करेक्ट वेळी करेक्ट डिसिजन घेऊ शकतो. यू मस्ट ट्राय दिस. बाय द वे, हिची काळजी घ्यायला मी आहेच. मी पण चांगला डॉक्टर आहे. प्लीज, ओके, बिलीव्ह मी. थांबू दे ना त्याला प्लीज. कबीर कबीर, मला सांग, एखाद्या पेशंटला सर्वात जास्त गरज कसली असते? नाही माहिती. नाही म्हणजे हे गोळ्या, ट्रीटमेंट वगैरे सगळं ठीक आहे, ते तर पाहिजेच असतं. पण त्याचबरोबर गरज असते ती जवळच्या माणसाची. येस. हो, करेक्ट. आणि हिच्या जवळचा माणूस मी आहे. सो मी आहे इथे, तर तू येऊ शकतोस. आणि हिची ही नेहमीची सवय आहे, एखाद्या विद्यार्थ्याला जीव लावायचा, प्रेम करायचं भरपूर त्याच्यावर. पण त्याला काही लिमिट. ए, आता तू मोनिका सारखं वागू नकोस प्लीज. राहू देत ना कबीरला. हा 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 हा, हे बघ, आता तू माझी पेशंट आहेस. हा, त्यामुळे तू काय करायचं, काय खायचं, काय प्यायचं, हे सगळं मी ठरवणार आहे आता. आजी सॉरी मॅम, मी येतो. काय रे? आ आ आ आ आ आ आ आ ए ढापणे, ए राजधानी एक्सप्रेस कुठं? तुम्हाला काय करायचंय? ए कोणाशी बोलतोयस तू? हा, कोणाशी बोलतोय? लक्षात आहे ना, अक्का आहे मी. नीट बोलायचं. नाही तर काय कराल? माराल? मारा. मला घाबरत नाही मी, कळलं ना? मी काय बोलत नाही याचा अर्थ असा होत नाही मी बोलू शकत नाही, कळलं काय? अरे कोणाशी बोलतोय हे लक्षात आहे का? अक्का आहे मी, अक्का. काय पण ऐकून गेलं ती टवळी नाही, कळलं का? ए बोट खाली घ्या, खाली घ्या बोट. मला बोट दाखवायचं ना, हे असं मला पण करता येतं, कळलं काय? गप बसायचं, एकदम गप, एक शब्द काढायचा नाही. कोणी येतंय आणि मला शिकवतंय? काय रे, काय झालं? एवढा सुरसुरी सारखा पेटलाय, काय लोचे आहे काय? हो, तुमचा त्याच्याशी काही संबंध नाहीये. देवा कुठे आहे ते सांगा. आहे, तुला काय करायचंय? एकदा सांगितलेलं कळत नाही तुम्हाला? हा, तुमचा काही संबंध नाहीये, कशाला सांगू तुम्हाला? ए शान्या, मी काही बोलत नाही तर शानपणा करतो काय? तुझी जीभ लय चुरचुर चाललीये. चालणार? हा, माझी जीभ कशी चालणार? तुम्ही शिकवायची गरज नाही, कळलं काय? ए ढापण्या, एक्सक्यूज मी. हा, ढापण्या कोणाला म्हणाला? हा, खबरदार जर यापुढे मला ढापण्या म्हणालात तर आता फक्त जीभ चालते, माझा हातही चालू शकतो, कळलं काय? आणि आहे मी ढापण्या. काय प्रॉब्लेम आहे तुम्हाला? तुम्ही अशा वचकन अंगावर येता. तुम्हाला बोललो मी मांजर. बोला, हे काय आहे? हा, सतत सगळ्यांना शहाणपणा शिकवता, शिंग मारायला अंगावर जाता. मार्की म्हैस म्हणालो मी तुम्हाला? हा, सतत बडबड बडबड बडबड, मशीन गन सेन गन बोललो का मी तुम्हाला? हा, तुम्ही कोण समजता कोण स्वतःला? हा, ही दादागिरी मी एकदा खपून घेतली म्हणून सारखी खपून घेणार नाही, कळलं काय? अरे अरेला कार्य करता येतं मला, कळलं काय? माझ्या नादाला लागायचं नाही. हा, कुठून आलात आणि कुठे गेलात ना कळणार पण नाही. तुम्ही ना मला अजून ओळखलंच नाहीये. मल्टिपल फ्रॅक्चर करून ठेवीन ना, कुठलं हाड कुठे तुटलंय कळणारच नाही. अरे पण शडअप, जस्ट शडअप. मी बोलताना असं मध्ये मध्ये बोलायचं नाही. मी बोलताना फक्त ऐकायचं, गुपचूप उभं राहायचं. हाताची गाडी तोंडावर बोट करा. हा, या पुढे जर माझ्यावर दादागिरी करण्याचा प्रयत्न केलात ना, तर माझ्यापेक्षा वाईट कुणीच नसेल. अजून मी माझी डिग्निटी सोडली नाहीये, ती सोडायला मला भाग पाडू नका, कळलं का? कळलं काय? पुढे चाललात? मी सांगितलं जायला, मी सांगितलं तुम्हाला जायला. बरा इथे उभ्या. जोपर्यंत मी बोलतोय ना, इथेच उभं राहायचं. माझं बोलणं अजून संपलं नाहीये, कळलं? झालं माझं बोलून, जा आता. नक्की? नक्की म्हणजे सांगितलेलं कळत नाही? हा, तर सांगितलं जायला की जायचं, मान खाली घालायची आणि निघायचं. चला.
दादाचं काही खरं नाही, ढापण्याला चिडलाय. 1 मिनिट. काय बोला? काय नाही बोलले. हा? काय नाही बोलले. चहा पाठवून द्यायचा गरम, हा. लवकरात लवकर. हा राहील का लक्षात? हा हा जा मग. हा.